हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी वेगळा असा पदार्थ व सगळ्यांच्या आवडीचा तो म्हणजे छोले कुलचे. चला तर मग छोले कुलचे कसे बनवायचे ते बघूया. सर्वप्रथम मोठी 1 वाटी गव्हाचे पीठ किंवा मैदा घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा, चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून ते मिक्स करावे व नंतर थोडे थोडे पाणी टाकून त्याचा गोळा तयार करावा. ते जास्त घट्ट भिजवायचे नाही आणि नंतर थोडं तेल टाकून चांगला चुरून घेऊन 1.5 ते 2 तास फर्मेंटेशनसाठी ठेवावे. फर्मेंट झाल्यानंतर त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून त्याची हाताने प्रेस करून चपाती बनवावी. तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटू शकता. ती चपाती एकदम पातळ नाही करायची, थोडी जाडसर राहू द्यावी. त्यानंतर त्यावर काळे तीळ व बारीक कापलेली कोथिंबीर स्प्रेड करावी व नंतर गॅसच्या मंद आचेवर तवा ठेवून तो थोडा गरम झाल्यानंतर त्यावर लाटलेली चपाती टाकून आणि त्यावर 2 ते 3 वेळा पाण्याचा शिपकाट मारून झाकण ठेवावे. 2 मिनिट नंतर झाकण काढून वरून त्यावर तेल किंवा तूप टाकून त्याला सराट्याच्या साहाय्याने उलटे मारावे व मस्त खुरपूस लालसर होऊ द्यावे. अशा प्रकारे मस्त मऊ लुसलुशीत कुलचे तयार आहे. आता आपण त्यासोबत खायला छोले बनवूया. सगळ्यात आधी 1 वाटी छोले 6 ते 7 तास भिजत घालावे आणि ते भिजल्यानंतर कुकरमध्ये टाकून त्यामध्ये सर्व खडे मसाले टाकून व पाणी टाकून त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्याव्या. आता ग्रेव्हीसाठी 1 मोठा कांदा कापून घेऊन तो मिक्सरमध्ये बारीक करावा. कांदा बारीक करताना त्यामध्ये लसूण व अद्रक टाकावे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून ते गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी व हिंग टाकून बारीक केलेला कांदा टाकून मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा. नंतर त्यामध्ये 1 मोठे टमाटरची पेस्ट टाकून थोडं मीठ टाकून 5 ते 10 मिनिट कमी गॅसवर होऊ द्यावे. ते झाल्यानंतर त्यामध्ये धने पावडर, गरम मसाला, तिखट, हळद टाकून ते मिक्स करून उकळलेले छोले टाकून ते परत मिक्स करावे. ग्रेव्ही तुम्हाला जशी पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी टाकावे आणि उकळी येऊ द्यावी. नंतर गॅस बंद करून बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करावी. अशा प्रकारे आपण तयार केलेले छोले कुलचे तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.